मुंबईहून काही संशयित बनावट नोटा विक्रीसाठी नाशिकमध्ये घेऊन येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट 1ला मिळाली। त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक NN मोहिते, शिपाई संदीप भुरे आणि पथकानं पाथर्डी फाट्यावर सापळा रचला। रात्री 10 वाजेच्या सुमारास इंडिका कार संशयास्पद अवस्थेत जाताना दिसली। पथकानं कार अडवून त्यातील चौघांना ताब्यात घेतलं, तेव्हा कारमध्ये 100 रुपये दराच्या 1702 नोटा आढळून आल्या। त्याची किंमत एकूण $2.25 लाख रुपये असल्याची माहिती आयुक्त रवींद्र शिंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली। त्यांना माहिती मिळाली होती, त्याच्यानंतर त्यांनी एक बनावट नोटा त्याच्यात पकडलेले आहे। 100-100चे ते नोट्स आहेत आणि त्याच्यात 1,70,000चे नोट आहे। याच्यात आम्ही 4 आरोपी अटक केलेले आहे आणि एक दोन लोक अजूनही फरार आहे आणि याचीही पुढची तपास चालू आहे। हे ते मुंबई साईडून त्यांनी आणले होते। आतापर्यंत हे निष्पन्न झालेलं आहे। एक जे मुख्य सूत्रधार आहे तो अजून आरोप अटक होणे बाकी आहे। सर, पण हे कोणाला याची विक्री करणार होते, काय हे नाव आम्हाला कळतं आहे आणि ते कोणाला करणार होते ते आम्ही त्याच्याबद्दल पुढची कारवाई करतो। सर, याच्यातला काल जो एक आरोपी आहे तो फरार झाला होता आपल्या क्राईम ब्रांचच्या ऑफिसमध्ये, तर त्याला पकडला आहे आपण, काय नाही पोलिसनी जे आहे तो आमचे क्राईम ब्रांचमधून ज्यावेळेस त्याची इन्व्हेस्टिगेशन इंटरव्ह्यूशन चालू होती त्यावेळेस तो लघवीसाठी आम्ही जातो असं तो आतमध्ये गेला आणि तिथून तो पसार झाला, परंतु आमच्या पोलिसांनी परत सगळं लोकेशन्स वगैरे घेऊन आणि तो कुठली डायरेक्शनला जाऊ शकतोय परत त्याला तातडीने अटक केली। संशयितांमध्ये प्रशांत खरात, कांतीलाल मोकाशी, राजेंद्र परदेशी, उत्तम गोळे, राहणार शहापूर यांचा समावेश आहे। एक आरोपी कांतीलाल मोकाशी हा कस्टडीतून पसार झाला होता, पण नंतर त्याला पकडण्यात आलं। गुड्डू शेख, दिशान्यूज, नाशिक।